19 तारखेला आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष नेमणारे अशा चर्चा ज्या येत आहेत, मला वाटतं ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे. असाच प्रकार शिवसेना प्रमुख हयात असताना उद्धव साहेबांनी केला होता. ते कार्याध्यक्ष झाले होते. मला वाटतं उद्धव साहेबांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी, रिटायर व्हावं, हा संकेत कदाचित या कार्याध्यक्ष पदामुळे देण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंनी उद्धव साहेबांना केला असावा. आता तुम्ही थकलेले आहात, आता तुम्ही थोडं शांत बसा, मी आता धुरा सांभाळतो, असं एकंदर ते चित्र आहे. परंतु इतक्या मोठ्या घडामोडी होतील असं त्याचं मला आश्चर्य वाटतंय. त्यांच्या पक्षाचा जरी अंतर्गत प्रश्न असला तरी शिवसेनेमध्ये, उबाठामध्ये अनेक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना जर कदाचित त्यांच्यावर जर काही आणखीन दिला असता पदभार, तर ते पक्षाच्या काही कामं आले असते. परंतु आता तिथे कुणाचं चालणे नाही. एक कलमी कार्यक्रम जो आहे तो आता होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संजय राऊत यांनी पण याला दुजोरा दिलाय. काय करणार आहे संजय राऊत? कुणाशी बोलणार आहे, कुणाशी भांडणार आहे? पक्ष हा प्रायव्हेट लिमिटेड आहे, तो त्याच्यामध्ये इतरांना अधिकार नाहीच आहेत. म्हणून आदित्य ठाकरेंचं आणि संजय राऊतचं जे काही भांडण आहे, तर त्याला जर विरोध केला तर त्या भांडणाला पुष्टी दिल्यासारखी होईल. म्हणून संजय राऊतनी हे सूचक वक्तव्य केलं. त्यांनी कुठेही विरोध दाखवलेला नाही. परंतु सर्वांना जरी विचारलं तर कोणी याला मान्यता देण्याच्या मूडमध्ये नाही. परंतु राजासमोर बोलायचं कोणी, हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. त्यांच्या पक्षाचाच विरोध असावा याला. जर अंतर्गत पाहिलं, मी ज्या त्या पक्षाला गेली 40 वर्षापासून पाहतोय, असा एखादा निर्णय घेताना सर्वांची सहमती घेऊन घेतला पाहिजे. परंतु तो घेताना दिसत नाही. आणि आदित्य ठाकरेमध्ये एवढं पक्ष सांभाळण्याची मॅच्युरिटी आहे असं मला वाटतही नाही. याचे परिणाम काय होतील असं तुम्हाला वाटतं? पक्षाचं अस्तित्व संपण्याच्या दिशेने तो चाललेला पक्ष आहे. शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा उद्धव साहेबांचा कार्याध्यक्ष पदाची जेव्हा ठराव घेतला, त्या टायमाला त्यांनी सांगितलं, हे मला न विचारता तुम्ही ठराव मांडलाच कसा? आणि त्यावेळेला त्यांनी नाराजी प्रदर्शित केली होती. राजसाहेबांनी तो ठराव मांडला होता. आणि म्हणून आता त्या इतिहासावर हा नवीन इतिहास घडायच्या मार्गावर आहे. आणि याच्यामुळं मला वाटतं त्या पक्षाचा काय होईल ते त्यांचा अंतर्गत प्रश्न जरी असला तरी भवितव्य चांगलं दिसत नाही. दोन भाव कुठे एकत्र राहिलेत? आता ते कॉर्पोरेशन पर्यंत होतं, आता तुम्हाला ते कुठे दिसत आहेत? ते म्हणून कॉर्पोरेशन झाली, युती संपली.